नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मधुभाऊ अर्जुन सर्वजण आता आश्रमात गेलेले आहेत आणि आश्रमात गेल्यानंतर मधुभाऊंनी जे स्टेटमेंट सांगितलेलं आहे त्या स्टेटमेंटनुसार दाराच्या समोर साक्षी, मधुभाऊ आणि त्याचबरोबर विलास उभे होते। त्या पोझिशनमध्ये आता सीन रिक्रिएट करायचं चालू केलेलं आहे। अर्जुन ज्या पद्धतीने तो सीन रिक्रिएट करत आहे त्या पद्धतीने तिथे अर्जुन सगळे बारकावे तपासून पाहत आहेत। सोबतच पोलिसांची टीम आहे आणि जेव्हा जी खुनाची घटना घडलेली होती, ज्या ठिकाणी प्रिया लपलेली होती त्या ठिकाणी अर्जुन स्वतः जाऊन लपलेला आहे आणि तिथून काही दिसतंय का ते पाहतो तर त्याला तिथून काहीही दिसत नाही आणि अर्जुन सांगत आहे की तिथून मी पाहिलं तेव्हा लक्षात आलेलं आहे की तिथून समोर काहीही दिसत नाही। म्हणजे त्या रात्री प्रिया जे बोललेली आहे त्या खुनाच्या रात्री जे घडलेलं आहे ते सगळं खोटं आहे हे अर्जुनने आता प्रूव्ह केलेलं आहे। आणि अर्जुन एवढा भयानक तापलेला आहे, एवढा भयानक चिडलेला आहे की अर्जुन म्हणत आहे की काहीही झालं तरीही हा आपल्या केसचा टर्निंग पॉइंट आहे। कारण जेव्हा प्रियाच्या अँगलने सीन रिक्रिएट केलेला होता सेम त्याच पद्धतीने आता अर्जुनने इकडे मधुभाऊंच्या अँगलने सीन रिक्रिएट केलेला आहे आणि मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला आहे। प्रियाची मात्र वाट लागणार आहे। त्याचबरोबर आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया जी आहे ती अर्जुन सायलीच्या मागे आता आश्रमाच्या बाहेर गेलेली आहे। तिथे आश्रमाच्या बाहेर लपून बसलेली आहे आणि आतमध्ये काय चाललंय ते सगळं पाहत आहे। पण अर्जुन आणि पोलीस प्रियाला कशा पद्धतीने तिथं पकडणार आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। अर्जुन, सायली त्याचबरोबर मधुभाऊ सगळेजण आता आपापल्या रूममध्ये गेलेले आहेत। प्रियाने जो कांगावा केलेला आहे त्यामुळं खूप मोठा राडा झालेला असतो। सायलीला तर खूप राग आलेला असतो कारण आत्तापर्यंत गोष्टी आपल्यापुरत्या मर्यादित होत्या, तोपर्यंत आपण सहन केलेल्या आहेत, पण यापुढे आपण का सहन करायच्या असं सायलीचं म्हणणं असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली म्हणू लागते की अर्जुन सर हे काय चाललंय तिनं प्रत्येक वेळेस कोणत्याही क्षणी कशाही पद्धतीने वागत आहे आणि आपण मात्र शांतपणे तिचं सगळं ऐकून घ्यायचं आहे, हेच नेहमी चाललेलं आहे आणि आपण अशाच पद्धतीने वागत असतो असं सायली इकडे सांगत असते। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायली शांत व्हा। सायली म्हणते की मी मधुभाऊ होते म्हणून शांत राहिलेले आहे, मी स्वतःच्या मनावरती तिथं ताबा ठेवलेला आहे, स्वतःच्या रागावरती कंट्रोल केलेला आहे, पण हे प्रियाचं वागणं आहे ते अति झालेलं आहे, यापुढे तिची एकही गोष्ट सहन केली जाणार नाही, हे सगळं सायली इकडे सांगत असते। त्याचबरोबर ती अर्जुनला म्हणत असते की काहीही झालं तरीही प्रियाचं जे चाललेलं आहे ते खूप अति चाललेलं आहे। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन प्रियाला म्हणत असतो तुला कळतंय का तू काय केलंयस हे सगळं तन्वी, तुला लक्षात आलेलं नाहीये हे सगळं काय झालेलं आहे। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन तिला म्हणत असतो की तू जे काय केलेलं आहे तुला कळतंय का, तू पोलीस कंप्लेंट का करू दिलेली नाहीये आणि दादाचं नेहमी असंच चाललेलं आहे, आज ही चूक मधुभाऊंची होती तरीही दादाने आपल्याला सुनावलेलं आहे, तुलाच 4 गोष्टी ऐकवलेल्या आहेत आणि एवढं सगळं करून तो शांत बसलेला नाही, उलट आपल्यावरच दमदाटी करत असतो। आता मधुभाऊंनी चोरी केलेली होती, सगळं मधुभाऊंनी केलेलं होतं तरीही त्याने अशा पद्धतीनं वागलेलं आहे, हे सगळं इकडे अश्विन बोलत असतो। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला समजवत असतो, सायलीला म्हणत असतो की हो थोडे दिवस आता फक्त थोडे दिवस आहेत, कारण मला माहिती आहे की मी जे काय करणार आहे त्यामुळं ह्या प्रियाची हकालपट्टी कायमची जेलमध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आता वारंवार तिचा त्रास सहन करावा लागणार नाही, हे सगळं अर्जुन सायलीला सांगत असतो। त्यासोबतच तो सायलीला म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्तापर्यंत आपण तिच्या इतक्या गोष्टी सहन केलेत ना, आता थोडे दिवस। तेव्हा सायली खूप छान अशी स्माईल देते, तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच म्हणजे ते जेलमधले कैदी आहेत ना, तुमच्या एका स्माईलनेच कातील अशी तुमची स्माईल आहे असं म्हणत तिचं कौतुक करू लागतो, त्यांना कुठली शिक्षा द्यायचीच गरज नाहीये, तुमची स्माईल पुरेशी आहे असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करत आहे। त्याचबरोबर सायलीला सांगत आहे की खरंच आज खूप छान वाटतंय, आता मला सांगा आपल्याला आश्रमात गेलं पाहिजे ना, काहीही झालं तरीही आपण जर आश्रमात गेलो नाही तर हे सगळं घडेल आणि ती प्रिया जी आहे तिला जे हवं आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी घडणार आहेत, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र
इकडे अर्जुन सायलीला समजवत असतो आणि म्हणत असतो की काहीही झालं तरीही आपल्याला तिला जिंकू द्यायचं नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, असं अर्जुनचं म्हणणं सुरू झालेलं असतं. त्यामुळं तो म्हणतो की आता मधुभाऊंना समजवून आपल्याला त्यांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण मधुभाऊंना घेऊन जात नाही तोपर्यंत काहीच उपयोग होणार नाही, असं इकडे अर्जुनचं म्हणणं आहे. आणि मग सायली अर्जुन आता मधुभाऊंकडे जायला निघतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे ती अश्विनला म्हणत असते की अरे काही झालं तरीही त्यांनी मला खायला प्यायला कमी दिलं असलं तरी त्यांनी मला आश्रा दिलेला होता ना. म्हणजे ही मूर्ख प्रिया मधुभाऊंच्या बाबतीत एवढं घाणेरडं बोलत आहे. ज्या माणसाने आयुष्यभर तिला सांभाळलेलं आहे, लहानाची मोठी केलेली आहे, त्या माणसाबद्दल असं खोटं बोलताना हिला जराही लाज वाटत नाही. ती आता सरळ सरळ इकडे अश्विनला सांगत असते की मधुभाऊंनी जरी मला वाढवलेलं असलं, मान्य त्यांनी मला सांभाळले म्हणून मी पोलीस कंप्लेंट होऊ दिलेली नाही. खरं तर मस्ती हिचीच जिरणार होती, पोलीस कंप्लेंट केली तर हीच तोंडावर पडणार होती म्हणून पोलीस कंप्लेंट करू दिलेली नाही, हे तिच्या तोंडाने तिला सांगणं होत नाही. तिला फक्त एवढंच सांगायचं आहे की मधुभाऊंनी मला सांभाळलेलं आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे आणि म्हणूनच मी ही पोलीस कंप्लेंट त्यांच्या विरोधात केली नाही. त्याचबरोबर आपल्या घराची आबरू ही तेवढीच महत्त्वाची आहे. तेव्हा अश्विन मात्र मूर्ख अश्विन जो आहे तो म्हणत काय असतो, बरं तू एवढी घराची काळजी करते, ज्या माणसाने तुला एवढं त्रास दिलेला आहे तो माणूस खुनी आहे आणि तू त्या माणसाबद्दल एवढी काळजी करते, असं ह्या मूर्ख अश्विनचं म्हणणं असतं. आणि त्याला असं वाटत असतं की तो एकटाच शहाणा आहे आणि तो एकटाच खरा आहे, बाकी सगळे खोटे आहेत, असा त्याचा जे चाललेला आविर्भाव आहे त्या आविर्भावात तो बोलत असतो. त्याला जराही असं वाटत नसतं की आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय ती व्यक्ती काहीतरी आहे, आश्रम चालवते, लहान मुलांना सांभाळते. कसं आहे, पण शेवटी प्रियाने सगळ्यांच्या समोर मधुभाऊंच्या बद्दल जे काय बोलून घाण करून ठेवलेली आहे त्यामुळेच हे सगळेजण असं बोलत असतात. सगळ्यांच्याच मनात प्रियाने मधुभाऊंच्या बद्दल विष कालवलेलं आहे, मधुभाऊंच्या बद्दल चुकीच्या बातम्या पसरवलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चला जाऊ दे, मला जे काय हवं होतं ना ते झालं. आता मधुभाऊ आणि सायली अर्जुन हे काय आता आश्रमात जाऊ शकणार नाही. शेवटी मला जो प्लॅन करायचा होता तो माझा सक्सेस झालेला आहे, असं तिचं म्हणणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की म्हणते की आज मी जो ड्रामा केला तो बरं झालं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन, सायली, त्याचबरोबर चैतन्य, मधुभाऊ आश्रमात आलेले आहेत. म्हणजे इथे प्रिया जी काही भ्रमात बसलेली आहे, तिच्या भ्रमाचा भोपळा असा फुटणार आहे ना, विचारच करू शकत नाही आपण, अशा पद्धतीने तिच्या भ्रमाचा भोपळा फुटणार आहे. आणि इकडे आता अर्जुन, चैतन्य, मधुभाऊ सगळेजण आश्रमात आलेले आहेत. आणि आश्रमात आल्या आल्या मधुभाऊ भाऊक झालेले आहेत, कारण इतक्या दिवसानंतर, जवळजवळ 2 वर्षानंतर त्यांच्या घराकडे ते आलेले आहेत. त्यांना तिथे आल्या आल्या सगळे प्रसंग आठवत आहेत. आश्रमात त्यांनी घालवलेला वेळ, त्याचबरोबर आश्रमात असताना त्यांनी घालवलेले प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहेत. मधुभाऊ आल्या आल्या आश्रमाकडे पाहू लागतात. आश्रमाकडे ते पाहत असतात, त्यांच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. आणि त्यासोबतच इकडे प्रिया मात्र वेगळ्याच धुंदीत असते. ती म्हणत असते की खरंच फायनली आज डाव माझ्या म्हणण्याप्रमाणे पडलेला आहे आणि आज माझ्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या आहेत. चला या सगळ्याचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. मला जे हवं होतं ते मी केलेलं आहे, त्यामुळे या सगळ्याचं सेलिब्रेशन आता करायलाच पाहिजे, हे सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग प्रिया मात्र येते आणि म्हणते की विमल माझ्यासाठी कॉफी बनव, असं दरडावून ती सांगत असते. विमलला मात्र खूप राग आलेला असतो, कारण आज प्रियाने जे काही केलेलं असतं त्या गोष्टीमुळे विमललाही ती गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि विमलची मात्र चिडचिड सुरू झालेली असते. विमलला मात्र अजिबात कॉफी बनवण्याची इच्छा नसते आणि तरीही शेवटी आता कसं आहे, विमल कामाला आहे, तिच्याकडे काही ऑप्शन नाही आहे. आणि मग ती विचारू लागते की घरातले सगळे कुठे आहेत, अर्जुन, सायली कुठे आहेत. तेव्हा विमल सांगते नाही माहिती, मगाशी ते बाहेर गेले. आणि मग प्रिया कॉफी न घेताच तिथून धावतच मधुभाऊंच्या रूमकडे जाते आणि पाहू लागते की मधुभाऊ कुठं आहे. म्हणून ती मधुभाऊंच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा उघडून पाहते तर तिथे मधुभाऊ नसतात. म्हणजे प्रिया म्हणते की मी एवढं सगळं केलं तरीही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही, हे सगळे शेवटी आश्रमात गेलेलेच आहे. हे सगळं प्रियाचं बोलणं सुरू झालेलं असतं. प्रिया पटकन तिचा मोबाईल उचलते आणि तिथून धावतच निघालेली असते. काहीही झालं तरीही तिला लवकरात लवकर आश्रमात जायचं असतं आणि हे सगळं तिचं चाललेलं असतं, कारण आश्रमात जाऊन तिला आता बघायचं असतं की तिथं नक्की काय चालू आहे. नाही तर महिपत मात्र तिची वाट लावणार आहे, हे मात्र पक्क असतं. इकडे प्रियाला कुसुम बोलवत
विमल बोलवत असते की तन्वीताई तुमची कॉफी, पण प्रिया मात्र ऐकत नाही. तिथून तशीच पळत जाते, कारण तिला लवकरात लवकर जायचं आहे आणि आश्रमात काय चालू आहे हे बघायचं आहे. इकडे मधुभाऊ, सायली, चैतन्य, अर्जुन सगळेजण आता आश्रमाच्या बाहेर उभे आहेत. मधुभाऊ भाऊक झालेले असतात. अर्जुन, सायली मधुभाऊंकडे पाहतात. मधुभाऊंना आठवत असतं, मुलं, मंगळवारचा दिवस असतो आणि मुलं सगळेजण म्हणत असतात भूक लागली, भूक लागली. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, सगळ्यांना मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना आज आपल्याकडे काय असतं ते. मुलं खुश झालेली असतात. मुलांबरोबर जो वेळ घालवलेला असतो तो वेळ मधुभाऊंना आठवत असतो. मुलांना मधुभाऊ म्हणतात आज मंगळवार आहे की नाही, आज काय असतं सांगा बरं आपल्याकडे ब्रेकफास्टला. तर मंदिरातला प्रसाद. म्हणजे जर मंगळवारी मंदिरातला प्रसाद सायली जाऊन मुलांसाठी आणायचे, कारण आश्रम चालवणं हे वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. आणि त्यासाठी मधुभाऊंनी स्वतःच्या जीवाचं रान केलेलं असतं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथं असलेल्या गोरगरीब मुलांना खाऊ पिऊ घातलेलं असतं. मधुभाऊ तिथं आल्या पहिल्या आश्रमाला नमस्कार करतात, कारण त्यांच्यासाठी तो आश्रम नाही तर त्यांच्यासाठी ते मंदिर आहे. त्याचबरोबर इकडे सायलीने सगळ्यांसाठी आणलेला प्रसाद असतो आणि त्याचबरोबर तो प्रसाद मुलांना दिला जातो. मुलं पण खूप आनंदाने ते सगळं खात असतात. हे सगळं मधुभाऊंच्या डोळ्यासमोरून जात असतं. चैतन्य आणि अर्जुन या दोघांच्या लक्षात येतं की मधुभाऊ आता कोणत्या परिस्थितीतून जात आहेत. ते भाऊक झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या असतात. आणि मग सायलीला अर्जुन म्हणतो की सायलीकडे तो पाहतो तर सायलीही तेवढीच भाऊक झालेली असते. सायलीलाही वाईट वाटत असतं, पण मधुभाऊंची अवस्था खूपच वाईट असते, कारण इतक्या दिवसानंतर ते पुन्हा आश्रमात आलेले असतात आणि आज ते आश्रमात आलेले असतात. तो आश्रम त्यांचा नाही तर एक सरकारी प्रॉपर्टी म्हणून ते तिथं आलेले असतात. तिथं चौकशी होणार असते, या गोष्टीसाठी ते आलेले असतात. हे सगळं जेव्हा सायली त्याचबरोबर अर्जुन तिथे असतात, हे सगळं पाहत असतात, तेव्हा त्यांना दोघांनाही खूपच वाईट वाटत असतं. मधुभाऊ आता चालतच पुढे आश्रमाकडे चाललेले असतात. सायलीला अर्जुन सांगतो की मधुभाऊंकडे जा आणि मग सायली मधुभाऊंकडे जाऊ लागते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ खूप भावूक झालेले आहेत आणि मग त्यांना आठवतं की जेव्हा सायलीला इथे पूजेचा मान मिळालेला असतो त्या दिवशीचा प्रसंग मधुभाऊंना आठवतो. आणि मधुभाऊंनी सगळ्या मुलांना सांगितलेलं असतं की आपल्या सायलीताईला या सगळ्या लोकांमधून पूजेचा मान मिळालेला आहे आणि महापूजेचा मान मिळालेला आहे. हा प्रसंग त्यांच्यासाठी खूप आनंदाचा असतो. सगळेजण भिजलेले असतात. मधुभाऊ म्हणतात सायली काय आहे, तू पण मुलांबरोबर. तेव्हा सायली म्हणते की काय करणार ना मधुभाऊ, लाडच केलेत मुलांचे तुम्ही तेवढे, असं सायली मधुभाऊंना म्हणत असते. आणि तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात मी लाड केलेत का, बर, मला माहीतच नव्हतं मी लाड केलेत ते, असं मधुभाऊ म्हणत असतात. आणि त्यासोबतच सायली म्हणते हो ना, तुम्हीच लाड केलेले आहेत मुलांचे, असं म्हणत दोघंही बोलत असतात, हसत असतात. आणि सायली म्हणते थांबा. मधुभाऊ म्हणतात की थांब, मी विचारतो मुलांना तुमचे सर्वात जास्त लाड कोण करतं. मुलं तिथं ओरडून सांगत असतात की सायलीताई, कारण सायलीताईच त्यांचे तेवढे लाड करत असते. आणि मग मधुभाऊंना इकडे मुलं म्हणत असतात की मधुभाऊ आज आपल्याला पूजेला जायचं आहे ना, आपण सगळेजण जाणार आहोत ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, महापूजेचा मान मिळालेला असतो, हा आनंदाचा प्रसंग असतो. आणि या आनंदाच्या प्रसंगामध्ये सायली, मधुभाऊ, आश्रमातले सगळेजण खूप खुश असतात. फायनली आता सायली मधुभाऊंना समजवायला येते. प्रिया तिथं पोहोचलेली असते आणि प्रिया म्हणत असते म्हणजे हा म्हातारा काहीही झालं तरी इथं पोहोचलेला आहे. आता इथे नक्की आतमध्ये काय घडणार आहे ते मला कळलं पाहिजे. आणि मधुभाऊ आता आतमध्ये जायला निघालेले असतात. सायली, अर्जुन सगळेजण मधुभाऊंबरोबर निघालेले आहेत. आणि आता आश्रमात गेल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ आज कसे आपण या ठिकाणी आलेलो असलो तरीही आत्ता मला माहिती आहे तुमची परिस्थिती काय आहे, पण यामुळं आपल्याला सगळ्या मोठ्या गोष्टींचा क्ल्यू मिळणार आहे आणि ते आपल्याला शांतपणे करायचं आहे. काहीही झालं तरीही मला माहिती आहे की तुमची परिस्थिती काय आहे हे मी समजू शकतो, असं अर्जुन इकडे मधुभाऊंना सांगत असतो. कारण अर्जुनला माहिती आहे की मधुभाऊ आता कोणत्या कंडिशनमधून जातात. सायलीची ही अवस्था अर्जुनला चांगलीच माहिती असते आणि सायलीला प्रत्येकाकडून खाल्लेला एक घासही आठवत असतो आणि सायलीही खूपच खुश असते. त्याचबरोबर इकडे सायली हे सगळं जेव्हा पाहत असते तेव्हा अर्जुन त्या दोघांनाही शांतपणे सर्व गोष्टी समजून सांगत असतो आणि त्यांना सांगत असतो की काहीही झालं तरीही आत्ता हा जो प्रसंग आहे तो मला माहिती आहे तुमच्या दोघांसाठीही खूपच अगदी भावूक होणारा आहे. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ आत्ता आपण इथे ही प्रॉपर्टी म्हणून आलेलो आहे, पण लवकरच आपण आपल्या घरामध्ये पुन्हा आलेलो असू. जेव्हा पुढच्या वेळेस आपण येऊ तेव्हा हे आपलं घर असेल आणि आपल्या घरात आपण आलेलो असणार आहे. आश्रमाच्या परिसरात येताच मधुभाऊंचे डोळे भरून आलेले आहेत. त्यांना
सर्व जुन्या आठवणी आठवत आहेत. कशाप्रकारे माझी मुलं इथं राहत होती आणि एका दिवसातच कशाप्रकारे माझ्या बाळांना या सगळ्या आश्रमातून बाहेर पडावं लागलं. त्यांच्यासमोरच पोलिसांनी मला फरफटत ओढत गाडीमध्ये नेलं आणि गाडीमध्ये बसवलं. मी काही केलं नसताना मला त्या गाडीमध्ये बसून जावं लागलं आणि माझी मुलं, माझी सायली त्या गाडीच्या पाठीमागं धावत होती. असा एक-एक प्रसंग त्यांना आठवत आहे. इकडे प्रिया लपून बसली आहे आणि नक्की सायली, अर्जुन आणि मधुभाऊ यांचं काय चाललंय ते पाहतेय. पण ती खूप लांब असल्यामुळं त्यांच्यामध्ये नक्की काय डिस्कशन चाललंय हे मात्र तिला कसलंच ऐकू येत नाहीये. मधुभाऊ आता आश्रमाच्या बाहेर जाऊन एका बाकावर बसलेले असतात आणि त्यांच्या सगळ्या आठवणी त्या सांगत असतात. मधुभाऊ म्हणतात की ह्या आश्रमानं मला बरंच काही दिलंय. मी आता तुम्हाला एकच गोष्ट मागतो. तुम्ही माझे जावई आहात. ते असं अर्जुनला बोलत असतात. अर्जुन त्यांचं सगळं ऐकत असतो. ते अर्जुनला म्हणतात की माझ्या जीवाचं काय व्हायचं ते होऊ द्या. अगदी तुम्ही विडा उचललाय मला या केसमधून बाहेर काढण्याचा, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण माझा आश्रम वाचवा, कारण माझ्या बाळांना त्याची गरज आहे. माझ्या सायलीचं हे माहेर आहे असं म्हणून तरी का होईना, पण या आश्रमाला वाचवा असं म्हणून मधुभाऊ अर्जुनला बोलतात. तेव्हा अर्जुन त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मधुभाऊ तुम्ही काहीच काळजी करू नका. मी तुम्हाला सुद्धा या केसमधून बाहेर काढणार आहे आणि हा आश्रम देखील मी वाचवणार आहे. कारण माझ्या सायलीचा हे माहेर आहे. आत्ताच तुम्ही म्हणलाय ना, तर तिला माहेरला येता जाता आलं पाहिजे का नाही, असा विचार करूनच मी हा आश्रम नक्की नक्की वाचवणार आहे असा शब्दच त्याने दिलेला असतो. तर इकडे प्रियाची खूपच घालमेल चालली आहे. नक्की हे तिघं काय करतायत आणि काय बोलतायत असा प्रश्न तिला पडलेला आहे. तिला दिसतंय की लांबून मधुभाऊंनी सायलीला जवळ घेतलेलं आहे. जे काय चाललंय त्यातलं काहीतरी ऐकायला मिळायला पाहिजे होतं असं तिला वाटतंय, पण तिला मात्र काहीच ऐकायला मिळत नाही. इकडे मधुभाऊ मात्र इमोशनल झालेले आहेत आणि ते सायलीला जवळ घेऊन म्हणतात, सायली बाळा, नक्की आपल्याला पुन्हा या आश्रमामध्ये यायला मिळणार आहे. नक्की तुला माहेरला यायला मिळणार आहे, कारण जावई बापूंनी मला तसा शब्द दिलाय. अर्जुन अजूनही त्यांना म्हणतोय की नक्की मी हा आश्रम वाचवणार आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. पण आज आपल्याला जे काय करायचंय ते अगोदर करणं गरजेचं आहे. आपण आज जाऊया का मधुभाऊ? असं तो त्यांना विचारतो. तेव्हा मधुभाऊ त्या बाकावून उठतात आणि आता तिघही आश्रमाच्या आतमध्ये आलेले आहेत. आश्रमाच्या आतमध्ये येताच मधुभाऊंच्या आठवणींना उजाळा मिळतो. मधुभाऊंना आठवतं की कशाप्रकारे इथं आपलं कामकाज चाललेलं होतं. कशाप्रकारे आपल्या मुलांची आपण देखभाल करत होतो. सायली सर्वांची कशी देखभाल करत होती असं त्यांना आठवत असतं. चैतन्याने सर्व कॅमेरा वगैरे लावून ठेवलेला असतो आणि चैतन्य यांची वाट पाहत असतो. पण मधुभाऊ मात्र आठवणीत अगदी गढून गेलेले आहेत. त्यांना ते सगळं काही आठवतंय. कशाप्रकारे आश्रम हा अगदी फुललेला होता आणि त्या महिपतमुळं, साक्षीमुळं आणि विलासमुळं आश्रमाचं किती वाटोळं झालं हे त्यांच्या लक्षात येतंय. आता इकडे प्रिया बाहेर उभी आहे. जेव्हा ही तिघंही आत जातात तेव्हा ती उभी राहते आणि म्हणते, आता मी आत तिथं जाऊन बघू का, जवळ जाऊन जरा ऐकू का काय चाललंय ते. पण नको, जर का मी जवळ गेले ना तर वाट लागल. मी जर का सापडले ना तर अर्जुन मला पोलिसांच्याच ताब्यात देईल अशी भीती तिला वाटत असते. इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण डायनिंग टेबलला बसलेले आहेत आणि त्याच वेळेला अश्विन आलेला आहे. अश्विन अगदी रोमॅन्टिक झालेला आहे आणि त्याने गुलाबाची फुलं आणलेली आहेत. अश्विनच्या हातातील गुलाबाची फुलं पाहून सर्वजण त्याच्याकडे बघतच राहतात आणि अश्विन ती फुलं घेऊन त्यांच्या समोर आलेला पाहून प्रताप त्याला म्हणतो, अरे वा अश्विन, गुलाबाची फुलं सकाळ सकाळ माझ्यासाठी, छान, मला खूप आवडलं बरं का, असं म्हणून तो हसत असतो. तर त्याच वेळेला कल्पना त्याला म्हणते, अहो तुम्हाला कसा आणल तो, तुम्हाला कळतं का त्याने कोणासाठी आणलेला असणार आहे? अश्विन हा माझा बच्चा आहे, त्याने माझ्यासाठीच ते आणलेलं असणार आहे. हो ना रे अश्विन, चल बरं दे आता ती फुलं माझ्याकडे दे, असं म्हणून ती कल्पना त्याच्याकडची ती फुलं मागत असते. अश्विन मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी बघण्यासारखे झालेले असतात, कारण त्याने ती फुलं आणलेली असतात ती प्रियासाठी. त्यानंतर पूर्णाजी तेथेच बसलेली असते. पूर्णाजी म्हणते, तुमच्या दोघांचाही गोड गैरसमज झालेला आहे. ती फुलं त्यांनी कोणासाठी आणलेत ते मला माहिती आहे. अश्विन, ती फुलं तू तुझ्या गोडगोड आजीसाठी आणलेत ना, दे चल माझ्यासाठी फुलं दे, असं म्हणून पूर्णाजी देखील हसू लागते. खरं तर ते तिघेही अश्विनची मज्जा घेत असतात. अश्विनला आता काय बोलावं तेच कळत नसतं. तेव्हा कल्पना त्याला म्हणते, तुला असं वाटतंय का ही फुलं आम्ही घेणार आहेत? काही काळजी करू नको, ती फुलं तू ज्याच्यासाठी आणलेत ना त्यांनाच दे. माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव तर बघा की, असं ती प्रतापला म्हणते. तेव्हा प्रताप देखील हसू लागतो आणि म्हणतो, जा बाबा पटकन दे तुझ्या प्रियाला ती फुलं, ती वाट बघत बसली असेल. तेव्हा अश्विनचा चेहरा एकदम खुलतो आणि सो स्वीट ऑफ मामा असं म्हणतो. आणि त्याच वेळेला विमल त्याला पाठीमागून हाक मारते आणि ती काहीतरी बोलणार असते. तेवढ्यात तो विमलला म्हणतो, विमल
आता तू अजिबात चेष्टा करू नका, कारण ही मी फुलं तुझ्यासाठी आणलेलीच नाहीयेत, ही फुलं मी प्रियासाठीच आणलेली आहेत, असं म्हणून तो आता रूममध्ये चाललेला असतो. खरं तर विमलला त्याला सांगायचं असतं की अरे बाबा, ज्यासाठी तू फुलं आणलेली आहेस ती व्यक्ती घरामध्ये नाहीये. पण तो न ऐकता डायरेक्ट रूममध्ये जातो आणि त्याचा खूप मोठा पचका होतो, कारण प्रिया तेथे नाहीये. प्रिया अगोदरच निघून गेलेली आहे. तो सर्वत्र तिला शोधतो, हाक मारतो, पण प्रिया काही सापडत नाही. इकडे मधुभाऊ आता आतमध्ये आलेले असतात आणि ते अजून देखील इमोशनलच झालेले आहेत. मधुभाऊंना कसं समजावून सांगावं ते सायली आणि अर्जुनला कळत नाहीये, कारण आश्रमातल्या गोष्टीमध्ये ते एवढे रममान झालेत आणि त्यांना जुन्या गोष्टी आठवल्याचा त्रास देखील होत आहे. त्याचबरोबर आता सायली त्यांच्या जवळ आलेली असते. मधुभाऊ बसलेले असतात तेव्हा सायली त्यांना म्हणते, मधुभाऊ, या आश्रमाशी तुम्हाला खूप काही जोडलं गेलेलं आहे. आश्रम म्हणल्यानंतर तुमच्या आठवणी जागा होणं अगदी साहजिक आहे. पण आज आपल्याला जे काही करायचंय त्यासाठी आपण आलो आहोत ते करणं गरजेचं आहे. कारण ते जर का नाही केलं तर कोर्टात आपल्याला नव्याने पुरावे मिळणार नाहीयेत. मला असं वाटतं की आत्ताची जी वेळ आहे ती इमोशनल न होण्याची आहे मधुभाऊ. तुम्हाला समजतंय का मी काय म्हणते? तेव्हा मधुभाऊ ताडकन उठतात आणि म्हणतात, अगदी बरोबर आहे सायली तुझं. आता इमोशनल होण्याची वेळ नाहीये. आता जे काय करायचंय ना ते करण्याची वेळ आहे. आपल्याला नव्याने हे सगळं करायचंय ना, मला फक्त तुम्ही प्रश्न विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला तयार आहे, असं म्हणून मधुभाऊंनी सर्व दुःख झटकून टाकलेलं आहे. इकडं अश्विन बाहेर येतो आणि सर्वांना विचारतो की प्रिया रूममध्ये नाहीये. प्रिया कुठे गेलेली आहे? कोणाला काही सांगून गेलेली आहे का? तेव्हा कल्पना म्हणते, प्रिया रूममध्ये नाही? कसं काय बरं? मला तर तिनं काहीच सांगितलं नाही. प्रतापला तर प्रियाचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं. प्रताप म्हणतो, ती असंच करते. हल्ली ना न सांगताच जाते. काय करते ना तेच कळत नाहीये. अश्विनला देखील या गोष्टीचं खरं वाईट वाटलेलं असतं. अश्विन पूर्णाजीला विचारतो. पूर्णाजी म्हणते, मला देखील ती काहीच सांगून गेलेलं नाही. आता प्रियाला सांभाळून घेण्यासाठी तो स्वतःचा मोबाईल बाहेर काढतो आणि म्हणतो, हा हे बघा, अहो ती कॉलेजचा प्रोजेक्ट आहे ना म्हणून गेलेले आहे. तिने मला मेसेज देखील केलेला आहे, पण मी मेसेज पाहिलाच नाही. आत्ता पाहतोय मी हा मेसेज. हां, ती गेलेली आहे बाहेर बरं का, असं म्हणून त्याने प्रियाची बाजू सांभाळून घेतली आहे. पण त्याला प्रियाचा मात्र खूप राग आलेला आहे. इकडे आता चैतन्यने कॅमेरा सेट करून ठेवलाय आणि तो अर्जुनला म्हणतोय, आता आपल्याला सुरू करावं लागणार आहे. आणि मधुभाऊंना लगेच अर्जुनने सांगितलंय, सुरू करूया का? मधुभाऊ म्हणतात की अगदी, मी पहिल्यापासून सगळं तुम्हाला सांगतो. अर्जुन म्हणतो, अगदी पहिल्यापासून सांगा. मधुभाऊ म्हणतात, जेव्हा त्या रात्री मी आश्रमामध्ये आलो तेव्हा मला धक्काच बसला, कारण मी यायच्या अगोदरच आश्रमाचे दरवाजे उघडे होते. मला खरं तर हेच खूप कसं तरी वाटलं, कारण आश्रमाचे दरवाजे मी न येता कसं काय उघडे आहेत, कारण बाकी सगळे लोक तर सिनेमाला गेलेले होते. मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा सगळीकडे अस्ताव्यस्त कागदपत्र पडलेली होती आणि तो विलास आणि साक्षी आतमधल्या खोलीमध्ये, माझ्या खोलीमध्ये ते काहीतरी शोधाशोध करत होते. ते पाहून मी तर घाबरूनच गेलो. ते दोघं काय करतायत असा प्रश्न देखील मी त्यांना विचारला. तेव्हा विलास अगदी मुजोरी करू लागला आणि म्हणला, तू आलास तर ये. आम्हाला जी कागदपत्र पाहिजेत ना ते आम्ही शोधत आहोत. अगदी तो रागातच माझ्याशी बोलत होता. तेव्हा मधुभाऊ म्हणले, मी देखील घाबरलो नाही आणि मी त्यांना म्हणलं, तुम्हाला आश्रमाची कागदपत्र कधीच मिळणार नाहीत. आणि राहिला प्रश्न टॅक्सच्या पैशांचा, तर आता काहीच काळजी करू नका, कारण टॅक्सच्या पैशाची तजवीज मी आत्ताच करून आलेलो आहे. त्यामुळे आता त्या गोष्टीची देखील मला गरज राहिलेली नाही. आता आश्रम मी कोणालाच मिळू देणार नाही, असं म्हणून मी त्यांना बोलू लागलो. आणि त्याच वेळेला मला कळलं की तो विलास आहे तो महिपतचा माणूस आहे आणि डायरेक्ट तो माझ्याशी याच शब्दामध्ये बोलत होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्याने स्वतःहून सांगितलं का तो महिपतचा माणूस आहे? तर तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो, अगदी त्यानेच सांगितलं की महिपत आणि साक्षीसाठीच काम करतो. आणि हे ऐकल्यावर तर मला खूपच राग आला होता. मी त्याला बोलत होतो की तू असं का केलंस, आणि त्याच टायमाला रागाने मी त्याचं गचुरं देखील धरलेलं होतं. तू माझी फसवणूक केलेली आहेस. आश्रमात तुला ठेवण्याची देखील तुझी लायकी नाहीये, असं म्हणून मी त्याला बोलत होतो आणि त्याच्या अंगावर मी गेलेलो होतो. अर्जुन एक एक गोष्ट नीट आठवण्याचा त्यांना प्रयत्न करत असतो. आणि तो म्हणतो, त्यानंतर काय झालं? त्यानंतर मधुभाऊ म्हणतात, त्याने मला इथं या ठिकाणी असं ढकलून दिलं. ढकलून दिल्यानंतर मी या ठिकाणी येऊन उभा राहिलेलो होतो. अर्जुन म्हणतो, नक्की कुठं सांगा? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा जो डेस्क आहे ना, या डेस्कच्या ठिकाणी. मधुभाऊंचं एक एक बोलणं कॅमेऱ्यामध्ये कैद होत असतं. मधुभाऊ सांगत असतात की कशा प्रकारे साक्षीमध्ये माझ्यासमोर विलास असा आम्ही उभारलो होतो आणि आम्ही बोलत होतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधुभाऊंनी जेवढं काही सांगितलं आहे त्यावरून अर्जुनला एक क्लू मिळालेला आहे. कारण ज्या ठिकाणी प्रिया लपलेली होती त्या ठिकाणून तर नक्की कोणी गोळी मारलेली आहे हे तिला कळणं शक्य नव्हतं. तरी देखील तिने मधुभाऊंचं नाव घेतलंय, म्हणजे ती जाणीवपूर्वक खोटं बोलत आहे. म्हणजे आता यामध्ये प्रिया सापडणार आहे आणि आपल्याला जबरदस्त क्लू मिळाला आहे असं देखील तो बोलत आहे.
आता या सगळ्या गोष्टी तो कोर्टामध्ये कशा सिद्ध करतोय ते पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तो प्रियाला कसा अडकवतोय ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.